नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 5 ठेवी आपण पाहतोय। पहा, मागील व्हिडिओमध्ये आपण ठेवींची स्वीकृती कोणकोणत्या कंपन्या करू शकतात व त्यासाठी कोणते नियम व अटी आहेत ते सविस्तर पाहिलेले आहे। पहा, कंपनी तिला जर अल्पमुदतीच्या भांडवलाची गरज असेल तर ती गरज भागवण्यासाठी ठेवींद्वारे भांडवलाची उभारणी करत असते आणि हे एक स्वस्त आणि योग्य असा पर्याय आहे। यामध्ये खाजगी कंपन्या, सार्वजनिक कंपन्या आणि पात्र सार्वजनिक कंपन्या तसेच सरकारी ज्या काही कंपन्या असतात तर त्या ठेवी स्वीकारत असतात। खाजगी कंपन्या, सार्वजनिक कंपन्या आणि पात्र सार्वजनिक कंपन्या या आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकतात व पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपन्या ज्या काही असतात तर त्या आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात, हे आपण पाहिलेलं आहे। मग अशा ठेवी स्वीकारण्यासाठी कोणत्या बाबींचा विचार केला जातो ते देखील आपण पाहिलेले। पहा, त्यासाठी 3 नियम दिलेले होते। पहिला तो म्हणजे कंपनी कायदा 2013 कलम 73 ते 76। दुसरा आहे ते म्हणजे कंपनी ठेव स्वीकृती नियम 2014 आणि तिसरा आहे ते म्हणजे ठेव स्वीकृतीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत यांचा विचार करणे अतिशय गरजेचं असतं। आता पहा, आपल्याला ज्या काही कंपन्या ठेवी स्वीकारत असतात तर त्या ठेवींची स्वीकृती किंवा नूतनीकरण करताना देखील त्यांनी वेगवेगळे नियम आणि अटी दिलेल्या आहेत, तर त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। आता यामध्ये बघा, एकूण 20 अटी व शर्ती आपल्याला दिलेल्या आहेत। त्या सर्वची सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार नाहीत बघा, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यासाठी आपण काय केलेले आहे तर 2 भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जो काही भाग क्रमांक 1 आहे त्यामध्ये पहिल्या ज्या काही 10 अटी आहेत किंवा शर्ती आहेत तर त्याचा अभ्यास आपण करणार आहोत आणि भाग 2 मध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या ज्या काही 10 अटी आणि शर्ती आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत। तर चला करूया, आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात आपण करूयात। बघा, आजचा टॉपिक आहे ते म्हणजे ठेवींच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती भाग 1। म्हणजे ह्याच्यामध्ये आपण फक्त पहिल्या ज्या काही 10 अटी आहेत पहा तर त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। त्याच्यामधली पहिली अट आहे पहा ती म्हणजे ठेवींची रक्कम। यामध्ये मग आपल्याला बघायचं बघा, खाजगी कंपनी किती ठेवींची रक्कम जमा करू शकते किंवा स्वीकारू शकते, नंतर सार्वजनिक कंपनी किती ठेवी स्वीकारू शकते, पात्र सार्वजनिक कंपनी किती ठेवी स्वीकारू शकते आणि सरकारी कंपनी किती ठेवींची रक्कम स्वीकारू शकते ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। आता पहिली जी काही आहे बघा ती आहे म्हणजे खाजगी कंपनी। ही जी काही खाजगी कंपनी असते ती कोणाकडनं ठेवी स्वीकारते तर सभासद आणि संचालकांकडनं ही खाजगी कंपनी ठेवी स्वीकारत असते। मग तिची ठेवींची रक्कम किती असते तर वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांच्या 100% ही खाजगी बँक काय करू शकते, ठेवींची रक्कम स्वीकारू शकते। तथापि कंपनी कायदा नमूद केल्यानुसार काही अशा काही खाजगी कंपन्या असतात की ज्या वसूल भागभांडवल मुक्त राखीव निधीच्या 100% पेक्षा देखील जास्त ठेव स्वीकारू शकतात, पण त्यासाठी ज्या काही नियम व अटी लागू करून दिलेल्या आहेत त्यांचं मात्र त्यांना पालन करावं लागतं। हे झालं पहिलं। पहा, खाजगी कंपनी। खाजगी कंपनीची ठेवींची रक्कम किती असते तर वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ती काय करू शकते, ठेवींची रक्कम स्वीकारू शकते किंवा जमा करू शकते। नंतर दुसरी कंपनी आहे ती म्हणजे सार्वजनिक कंपनी, पात्र कंपनी सोडून।
आता ही जी काही सार्वजनिक कंपनी असते ती कोणाकडनं ठेवी स्वीकारते, तर सभासदांकडनं ती ठेवी स्वीकारत असते. आणि त्याची ठेवीची रक्कमची मर्यादा असते ती म्हणजे 25% ती काय करू शकते, ठेवींची रक्कम जमा करू शकते. परंतु जर ही 25%ची रक्कम जर आधीच तिने पार केली असेल किंवा ओलांडली असेल तर अशा वेळेस मात्र कंपनी सभासदाकडनं ठेवी स्वीकारता येत नाहीत. नंतर पुढची कंपनी आहे ती म्हणजे पात्र सार्वजनिक कंपनी. आता ही जी काही पात्र सार्वजनिक कंपनी असते ती कोणाकडनं ठेवी स्वीकारत असते, तर ती सभासद आणि सर्वसामान्य जनतेकडनं ठेवी स्वीकारत असते. मग आता सभासदांकडनं ठेवींची रक्कम ती कितीपर्यंत स्वीकारू शकते, तर 10% ठेवींची रक्कम स्वीकारू शकते आणि सर्वसामान्य जनतेकडनं 25% ठेवींची रक्कम स्वीकारू शकते. जर सभासदांकडनं 10% जर रक्कमेची जी काही मुदत हे असते तिने जर आधीच ओलांडली तर मात्र ती सभासदांकडनं नव्याने ठेवी स्वीकारू शकत नाही. आणि सर्वसामान्य जनतेकडनं जर तिने 25% इतकी जर सरासरी ओलांडली असेल तर ती देखील जनतेकडनं नव्याने ठेवी स्वीकारू शकत नाही. नंतर पुढचं आहे बघा, ती म्हणजे सरकारी कंपनी. सरकारी कंपनी कोणाकडनं ठेवी स्वीकारते, तर सर्वसामान्य जनतेकडनं ती ठेवी स्वीकारत असते. आणि त्याची मर्यादा आहे ती म्हणजे वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% ती ठेवींची रक्कम ही जमा करू शकते किंवा स्वीकारू शकते. हा झाला आपला पहिली अट किंवा मुद्दा बघा, ठेवींची रक्कम. यामध्ये आपण पाहिलं खाजगी कंपनी किती रक्कम स्वीकारू शकते, सार्वजनिक कंपनी किती रक्कम स्वीकारू शकते, पात्र सार्वजनिक कंपनी किती रक्कम स्वीकारू शकते आणि सरकारी कंपनी किती रक्कम स्वीकारू शकते. त्यानंतर पहा दुसरा आहे ते म्हणजे कालावधी, ठेवीचा कालावधी. कोणतीही कंपनी 6 महिन्यापेक्षा कमी किंवा 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा ठेवींचं नूतनीकरण देखील करू शकत नाही. लक्षात ठेवायचंय. परत एकदा सांगते पहा, ठेवींचा कालावधी आपण पाहतोय तर कोणतीही कंपनी ही 6 महिन्यापेक्षा कमी आणि 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा त्या ठेवींचं नूतनीकरण देखील करू शकत नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीत कंपनी तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवी स्वीकारू शकत नाही, परंतु जर काही अल्पकालीन गरज जर तिला पूर्ण करायची असेल तर मात्र ती 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. परंतु अशा ठेवींची परतफेड ही ठेवी स्वीकारल्यापासून 3 महिन्याच्या आत तिला करता येणार नाही. नंतर पुढचं आहे पहा, मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी. आता मागता क्षणी परत करायच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण ही कंपनी करू शकत नाही. म्हणजेच काय की मागता क्षणी परत करायच्या ज्या काही ठेवी असतात तर त्या ठेवींचा कंपनी स्वीकार करू शकत नाही. त्याच्यानंतरची पुढची अट आहे पहा, सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. आता ठेव स्वीकारत असताना पहा परिपत्रकामध्ये किंवा जी काही जाहिरात दिलेली असते किंवा जे काही परिपत्रक काढलेलं असतं त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार ठेव ही सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्टपणे त्यामध्ये नमूद केलेलं असणं गरजेचं असतं. म्हणजेच काय की ज्यावेळेस कंपनी सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी स्वीकारू शकते तर सुरक्षित ठेवीसाठी काय करावं लागतं, कंपनीला किंवा त्या ठेवी विक्रीसाठी त्याची परिपत्रकामध्ये जाहिरात करावी लागते आणि त्या जाहिरातीमध्ये त्या ठेवी सुरक्षित किंवा असुरक्षित आहेत किंवा त्या कुठल्या प्रकारच्या आहेत हे स्पष्टपणे नमूद करावं लागतं. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे बघा, ठेवीसाठी अर्ज. कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारास पुरवित असते. नोंदणीकृत कार्यालय जे काही असतं तर त्या कार्यालयाकडून हे जे काही अर्ज असतो तो अर्ज तयार करून घ्यावा लागतो पहा आणि नंतर तो भरून परत त्या नोंदणीकृत कार्यालयाकडे द्यावा लागतो. आता ठेवींसाठी जो काही अर्ज असतो
तर कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज तयार करून तो ठेवीदारास पुरवित असते. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यावा लागतो. म्हणजे जो काही ठेवीदार असेल त्याच्याकडनं तो अर्ज भरून घेतला जातो आणि या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा कर्जावर घेतलेली नाही असे देखील निवेदन देणे आवश्यक असते. म्हणजे जो काही ठेवीदार असेल त्याने आणलेली जी काही रक्कम असते पहा, तर ती रक्कम दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीकडनं कर्जावर घेतलेली आहे का हे देखील ते पाहावं लागतं आणि त्याचं निवेदन देखील त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. म्हणजे अर्ज आणि असं निवेदन हे दोन्ही देखील त्या ठेवीदाराला काय करावं लागतं, तर नोंदणीकृत कार्यालयामध्ये जमा करावं लागतं. त्याच्यानंतरचं पुढचं आहे पाहते म्हणजे संयुक्त नावे. संयुक्त नावे म्हणजे काय की संयुक्त नावाने देखील ठेवी ठेवण्याची जर एखाद्या ठेवीदाराची इच्छा असेल, म्हणजे एकापेक्षा जास्त नावाने त्या ठिकाणी ठेवी ठेवायच्या असतील तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. परंतु ही ठेव 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही. म्हणजे फक्त 3च व्यक्ती किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तींच्या नावाने ती ठेव स्वीकारली जाऊ शकते, परंतु 3 पेक्षा जास्त व्यक्तींच्या नावाने मात्र ती ठेव स्वीकारली जाणार नाही. त्याच्यानंतरचं पुढचं पहा 7वं ते म्हणजे वारस. आता वारस म्हणजे काय आपल्याला माहिती पहा, ज्यावेळेस कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार असतो. म्हणजे काय, जर कुठल्या एखादी वाईट घटना घडली किंवा त्या ठेवीदाराचा जर मृत्यू झाला तर त्याच्या ठेवीचे पैसे काय होत असतात, तर कायद्यानुसार त्याचे वारसच मिळत असतात. मग अशा वेळेस तर कायद्यानुसार ठेवीदाराला वारसदार नियुक्तीचा अधिकार असतो, जेणेकरून त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम ही त्याच्या वारसदारास मिळावी असा त्याचा हा अर्थ होत असतो पहा. म्हणजे वारसदार देखील नेमण्याचा अधिकार त्या ठेवीदारास असतो आणि त्याचा मृत्यू झाला असेल किंवा दुसऱ्या काही जर अडचणी आल्या तर काय होत असते, त्याच्या ठेवींची रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते. त्याच्यानंतरचं पुढचे पहा परिपत्रक किंवा जाहिरात. जेव्हा कंपनी सभासदांकडून ठेवी गोळा करत असते त्यावेळी परिपत्रकाद्वारे त्या सभासदांना किंवा त्या ठेवीदारांना कळविण्यात येते. परंतु ज्यावेळी आम जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जातात त्यावेळेस अशा वेळेस काय करावं लागतं, कंपनीला जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. या जाहिरातीमध्ये देखील त्याला वेगवेगळे मुद्दे लिहावे लागतात. ते आपण या ठिकाणी बघा, परिपत्रक जाहिरातीतील तपशील आणि माहिती. मग त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, तर कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र दिलं जातं. नंतर नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवींतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवीचं प्रमाण किती आहे ते देखील त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं. पतमानांकन संस्थेचे पतमानांकन देखील असतं त्याच्यावर. ठेव योजनेचा काय तपशील आहे त्याचं देखील त्याच्यावर नोंद केलेली असते. तसेच ठेव विश्वस्तांची नावे देखील त्यावर लिहिलेली असतात. तसेच स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी ज्या काही देय रकमा असतील त्याचा देखील त्यामध्ये समावेश केलेला असतो. आणि अशा स्वरूपामध्ये काय केलं जातं, तर परिपत्रक किंवा जाहिरात त्या ठिकाणी केली जाते आणि त्यामध्ये या वेगवेगळ्या गोष्टी किंवा बाबी नमूद केलेल्या असतात. मग ह्याच्यानंतर दुसरं काय केलं जातं परिपत्रक किंवा जाहिरातीमध्ये, तर नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकची अथवा जाहिरातीची नोंद करावी लागते. जो काही नोंदणी अधिकारी असतो पहा, तर वरील जी काही जाहिरात आपण पाहिलं परिपत्रक किंवा जाहिरातीमध्ये जो काही तपशील भरलेला असतो तर तो काय केला जातो, तयार केल्यानंतर तो तपशील जो काय आहे त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते व यावर सर्व संचालकाच्या सह्या घेतल्या जातात. ह्या संचालकाच्या सह्या घेऊनच काय केलं जातं, तर ते परिपत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवलं जातं. त्यानंतरचे पहा परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे. परिपत्रक आणि जाहिरात ज्यावेळेस नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवली जाते पहा, त्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतर कंपनी काय करत असते, तर 30 दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध करत असते. जर कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारणार असेल तर त्यांना रजिस्टर पत्राद्वारे स्पीड पोस्ट अथवा ईमेलद्वारे परिपत्रक पाठवले जाते. आणि जर आम जनतेकडून ठेवी ठेवण्याबाबत आवाहन करायचे असल्यास जाहिरात प्रसिद्ध करावी लागते.
जाहिरात प्रसिद्ध करत असताना देशातील प्रमुख जे काही इंग्रजी वृत्तपत्र असतात पहा, तर त्या वृत्तपत्रातही प्रसिद्ध करावी लागते. तसेच कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेतून ही जाहिरात प्रसिद्ध केली जाते किंवा तसं बंधनकारक असतं. त्यानंतरचं पुढचे पहा, ते म्हणजे जाहिरातीची मुदत किंवा त्याला वैधता असं म्हणतो आपण पहा. परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येते. लक्षात ठेवायचे, जाहिरातीची मुदत किती असते, तर वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ही ग्राह्य धरलेली असते. परंतु या दोन्ही तारखांपैकी जी तारीख अगोदर असेल ती तारीख या ठिकाणी विचारात घेतली जाते. त्याच्यानंतर पुढची अट आहे पहा, ठेव विश्वस्तांची नियुक्ती. आता जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपन्या ठेवी स्वीकारत असतात, अशा ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी काय करत असते, तर एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक करत असते. ठेव रक्कम परत करण्यास कंपनी जर असमर्थ असेल तर ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी ठेव विश्वस्त मदत करत असतात. म्हणजेच ठेवीदाराच्या हिताचे ते काय करत असतात, तर रक्षण करत असतात. परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्तांबरोबर काय केलं जातं, तर विश्वस्त करार करावा लागतो. हे ठेव विश्वस्त काय करत असतात, तर स्वतः किंवा एकूण ठेवीदाराच्या 1 ठेवीदारांनी मागणी केल्यास अथवा ठेवीची परतफेड करण्यास कंपनी जर असमर्थ ठरत असेल तर ठेव विश्वस्तास ठेवीदाराची सभा बोलवण्याचा व भरवण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला असतो. आणि 10वं आहे पहा अट, मालमत्तेवर बोजा तारण किंवा निर्माण करणे. ज्यावेळी कंपनी आम जनतेकडून सुरक्षित ठेवी स्वीकारते अशा वेळेस कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून, म्हणजे ज्यावेळेस कंपनी ठेव स्वीकारत असते पहा, तर 30 दिवसाच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करत असते. आणि मालमत्तेवर बोजा हा ठेव विश्वस्तांच्या नावाने निर्माण केला जातो. पहा, आपण या ठिकाणी ठेवींची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती पाहतोय. त्यामध्ये एकूण 10 शर्ती यामध्ये पाहिलेल्या आहेत. एकूण आहेत तशा 20 शर्ती आहेत पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 10 पाहिलेल्या आहेत आणि पुढच्या 10 आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली आपण शर्त पाहिली ती म्हणजे ठेवींची रक्कम. त्याच्यामध्ये खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनीसाठी ठेवींच्या रकमेची काय अट दिलेली ती आपण पाहिली. त्यानंतर ठेवींचा कालावधी पाहिलाय किती असावा. नंतर मागता क्षणी न करण्याच्या ज्या काही ठेवी आहेत त्या संदर्भात काय तरतूद दिलेली आहे. नंतर सुरक्षित आणि असुरक्षित ठेवी यांची नोंद त्या नोंदणी ह्याच्यापणे परिपत्रकामध्ये असणं गरजेचं असतं. ठेवींसाठी अर्ज स्वीकारला जातो. नंतर ठेवी या संयुक्त नावाने देखील स्वीकारल्या जाऊ शकतात, पण त्यासाठी 3च जणांना त्या ठिकाणी संयुक्तपणे ठेवी स्वीकारल्या जाऊ शकतात. नंतर वारस, परिपत्रक व जाहिरात, ठेव विश्वस्तांची नियुक्ती आणि मालमत्तेवर बोजा तारण निर्माण करणे हे 10 अटी व शर्ती आपण पाहिलेल्या आहेत. या पुढील 10 अटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.